लाडकी बहीण योजनेचा तुमचा हप्ता थांबलाय का? KYC मध्ये चूक झाली आहे का? तर काळजी करू नका. तुम्हाला जर KYC मधली चूक दुरुस्ती करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. अगदी घर बसल्या फक्त 3 ते 4 स्टेपमध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तुम्हाला यायचं आहे गुगलवरती आणि टाकायचं आहे ladkibaheen.maharashtra.government.in. वेबसाईट आहे लाडक्या बहिणीची आणि तिथे तुम्हाला टाकायची आहे. खाली जी पहिली वेबसाईट दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा पुढे याल तेव्हा तुम्हाला हे असं पेज दिसणार आहे. ही eKYCची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून eKYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ही KYC फक्त सगळ्यांसाठी आहे असं नाही आहे. ज्यांची KYC करताना चूक झाली आहे त्यांना दुरुस्तीसाठी हा पर्याय दिलेला आहे. आता ज्या महिलांची KYCच करायची राहिली त्यांच्यासाठी हा पर्याय नाही. तर पुढे आलात, तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड जी तिथे दिलेला आहे साईडला तोच तिथे भरून घ्यायचा आहे. खाली 2 पर्याय तुम्हाला दिसत आहे, मी सहमत आहे व मी सहमत नाही आहे. तर त्यावरती मी सहमत आहे वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली OTP पाठवा वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांची KYC करताना चूक झाली नाही त्यांच्या मोबाईलवरती OTP जाणार नाही. ज्यांची चूक झाली आहे त्यांच्याचवरती OTP जाणार आहे. तर त्यानंतर तुम्हाला हे इथे 2 पर्याय तुम्हाला दिसत आहेत आणि खाली ऑप्शन दिलेत आहे की नाही म्हणून. तर ह्या दोन्हीही वरती तुम्हाला नाही असं क्लिक करायचं आहे आणि खाली सबमिट करा वरती बटन दाबायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा असा मेसेज तुम्हाला ज्या स्क्रीनवरती दिसणार आहे जो सक्सेसफुल तुमची KYC झालेल्याचा असणार आहे की तुम्ही यशस्वीरित्या ही eKYCची दुरुस्ती केलेली आहे. तर मी मग सांगितल्याप्रमाणे ही KYC सर्वांसाठी नाही आहे. ज्यांची KYCच करायची राहिली अशांसाठी हा पर्याय नाही आहे. फक्त दुरुस्ती करण्यासाठीचाच हा पर्याय आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप फक्त 3 ते 4 स्टेपमध्ये तुम्ही ही KYC घर बसल्या अगदी 4 ते 5 मिनटामध्ये करू शकता. तर OTP गेल्यानंतर जर सगळ्यांच्याच मोबाईलवरती OTP जाणार नाही, ज्यांची KYC करताना चूक झाली अशाच महिलांच्या मोबाईलवरती तो OTP जाणार आहे. त्यामुळे ही देखील काळजी घ्या की OTP जर नाही आला तर एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या KYCमध्ये चूक झालेली नाही. तर धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब